पुण्यात पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले की या JM रोडची नेहमीच चर्चा होते। याचं कारण असं आहे, हा JM रोड 1974-75 साली बांधला आहे आणि आजही तो आहे तसाच आहे। म्हणजे साधारण संचेती ते डेक्कन असा 2.3 किलोमीटरचा रस्ता आणि त्या काळात अवघ्या 15 लाखात बांधला। आजही या रस्त्यावर खड्डे पडत नाही। पाणी तुमचं हल्ली कारण काय साईड मार्जिन कमी केली आणि तिथं फुटपाथ आली आणि तिकडे सुशोभीकरण झाल्यामुळं पाणी निचरा व्हायला जागा नसल्यामुळं पाऊस झाला की या रस्त्यावर पाणी मुरतं, तरी पण खड्डे काही पडत नाही। याच्यावरून या कामाचा दर्जा किती स्ट्रॉंग होता त्या काळातला हे सहज स्पष्ट होतं। आणि त्या काळात महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळ सर यांच्या काळात हा रस्ता बांधला गेलेला आहे, म्हणून हा रस्त्याचा दर्जा नेहमी खड्डे पडले की रस्त्याच्या दर्जाविषयी त्या निकृष्टपणाविषयी चर्चा होते, पण हा रस्ता आजही खड्डाविरहित आहे, खड्डामुक्त आहे। याचं श्रेय जातं अर्थात त्या कंपनीला आणि त्या काळातल्या राजकारण्यांना ज्यांनी कुठल्याही गोष्टींचं हे न करता हे रस्ते बांधल्यामुळे आज हा रस्ता आहे। श्रीकांत शिरोळ साहेब, मला सांगा हा रस्ता कधी बांधला, काय या रस्त्याचं काम आपण 74 साली कंपनीला दिलं आणि 1-1-76ला त्याने तो आपल्या ताब्यामध्ये दिला आणि 1-1-76 ते 31-12-85 10 वर्षाची लेखी गॅरंटी त्या कंपनीने आपल्याला दिली होती की या 10 वर्षामध्ये या रस्त्याला कुठेही साधी भेगसुद्धा पडणार नाही, प्रोव्हाइडेड कॉर्पोरेशनने कोणाला परवानगी द्यायची नाही मंडप घालायला किंवा बाकीचं ज्या गोष्टी असतात ना कमान करायला किंवा रस्ता उकरायला। मी कॉर्पोरेशनने त्या कंपनीचं असं सांगितलं की तुम्ही या रस्त्यावरती एक खिळासुद्धा मारायचा नाही, तुम्ही जर एक खिळा मारला तर आमची वॉरंटी संपेल म्हणून। आणि कॉर्पोरेशनने देखील आणि त्या वेळापासून नागरिकांनी देखील हे सहकार्य केलं कॉर्पोरेशनला आणि 10 वर्षापर्यंत आता आपण पाहतात की 10 वर्षाची 85 साली संपली, आता जवळपास झाला 53 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 53 वर्षाच्या रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही। मग हे आजकालचे नवीन राजकारणी असे ती पद्धत काय होती नेमकी, ते का नाही अंमलात आणत? असे रस्ते जर हे झालं, आज सिमेंटच्या रस्त्यावरही खड्डे पडतात। सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यावेळेला श्रीकांत शिरोळे नगरसेवक होते, आता सगळेच नगरसेवक काय श्रीकांत शिरोळे नाहीत। विनोदा भाग सोडून द्या, पण टक्केवारीचा विषय येतो त्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता निवडून येणाऱ्या त्या काळी कसं होतं, आरक्षण हा विषय नव्हता, आरक्षणामुळे घोटाळा झाला आणि निवडून येणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला पुढची 5 वर्ष आपल्याला पुन्हा मिळतील की नाही त्याची शाश्वती राहिली नाही। त्यामुळे आलोहात निवडून तर घ्या हात धुवून अशी परिस्थिती त्यांनी करायला सुरुवात केली। त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आणि भ्रष्टाचार वाढला की मग कोणतंही काम असो, तुमचा स्वतःचा खाजगी बंगला असो, सार्वजनिक रस्ता असो, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी कामाचा दर्जा खराब होतो आणि दर्जा घसरला की मग खड्डे पडायला सुरुवात होते। कोणी बांधलं होतं रस्ता? रिकांडो नावाची कंपनी होती, ती रिकांडो कंपनी इंग्लिश कंपनी होती, त्याचा नॉर्मन टेलर नावाच्या गृहस्थाने ही इंग्लंडमध्ये स्थापन केली आणि पुण्यामध्ये काम 2 पारसी भाऊ होते, त्यांचा त्यावेळेला पनवेलला प्लांट होता आणि पनवेलचं काम ते करत होते। तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो आणि मग त्यांना आपण हे काम दिलं। वैशिष्ट्य या कामाचं हे आहे की हे काम देताना नेहमीच्या कायद्याप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे आम्ही टेंडर काढलं नाही। त्याने आम्ही त्यांना विचारलं की बाबा साधारण या रस्त्याला किती पैसे लागतील। त्या काळामध्ये जेव्हा सोनं 200-250 रुपये तोळा होतं तेव्हा त्यांनी रफली कॅल्क्युलेट करून सांगितलं की साधारण 10 लाख रुपये लागतील, काम पूर्ण व्हायला 1-2-3 वर्ष लागतील, कारण पहिली हातातली कामं आहेत ती संपून आम्ही तुमच्याकडे येणार। पण सगळं गणित केल्यानंतर मी त्यांना असं म्हटलं की 3 वर्षानंतर किमती वाढलेल्या असतील, पुन्हा तुम्ही आमच्याकडे येणार, पुन्हा हात पसरणार। आजच मी तुम्हाला 10च्या ऐवजी 15 लाख रुपये देतो आणि 15 लाख रुपयात तुम्ही हे काम पूर्ण केलं पाहिजे। या 15 लाख रुपयापैकी 1 रुपयाचा चहा देखील तुम्ही कोणाला पाजायचा नाही। हे 15 लाख रुपये या रस्त्याच्या कामावरच खर्च झाले पाहिजेत, बाकी मला त्याच्यामध्ये कायच आम्ही सांगू ती क्वालिटी, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे, हे एकच ॲग्रीमेंट होतं। असं काय म्हणलं या रस्ता एवढा कणखर कसं म्हणलं, म्हणजे खड्डे नाहीत काय 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 ह्याला एक हॉट मिक्स नावाची पद्धत आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मिक्स केल्या जातात। कलकत्ता कॉर्पोरेशनने जे वेस्टेज म्हणून डिक्लेअर केलं होतं ते रबराचे तुकडे होते, तो रबर पण याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि हे त्या नॉर्मन टेलर नावाच्या ग्रस्तांनी 1932 साली ओळखलं होतं। तो इंग्लंडमधला इंजिनियर, त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या, जर्मनमध्ये नोकरी केली, जपानमध्ये नोकरी केली आणि मग त्यांनी ही हॉटमिक्सची पद्धत डेव्हलप केली आणि मग त्या पद्धतीमुळे हे काम असं व्हायला लागलं। हल्ली काय कोल्ड मिक्स काय काय काही असतं। पुढे काय झालं माहिती आहे का की ज्यावेळेस त्यांनी 10 वर्षाची गॅरंटी दिली होती
5 वर्षे नगरपालिकेने वाट पाहिली, महानगरपालिकेने, आणि लक्षात आलं की याच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. तेव्हा मग आणि महानगरपालिकेचं स्वतःचं रस्ता खात्याचं एक रोड डिपार्टमेंट आहे, जे रस्ते बनवतात, रस्ते मेंटेन करतात, रस्त्याची डागडुजी करतात. पण त्या खात्यामार्फत हे काम का करू नये म्हणून महानगरपालिकेने स्वतः 3 हॉटपिक्स प्लांट आणले, 2 आणलेत, एक आता येतो आहे, आणि महानगरपालिकेने स्वतः ते काम करायला सुरुवात केली. पण मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणालो ना की महानगरपालिका अधिकारी प्रामाणिक आहेत, बऱ्यापैकी नगरसेवक प्रामाणिक आहेत, पण जसं एखाद दुसरा माणूस खराब निघाला सगळे आडी नाचते, तसं एखाद दुसरा नगरसेवक खराब निघाला तर सगळी मग त्या काळी हा एवढा रस्ता कमी पैशात बनलेला अवघ्या 15 लाखात, मग इतर रस्ते का नाही बनवले ते करत? मी आपल्याला सांगितलं ना की त्यांनी 10 वर्षाची गॅरंटी दिली होती. त्यावेळी महानगरपालिकेने वाट पाहिली की खरोखर 10 वर्ष असं होतं आहे का, आणि 5 वर्षानंतर लक्षात आलं की यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. मग महानगरपालिकेने विचार केला की ठेकेदाराला एवढे पैसे देण्यापेक्षा आपलं स्वतःचं खातं आहे, आपल्या खात्यामार्फत आपण करूया. पण त्या माणसांनी काम करणं, इंग्लिश माणसांनी, पारसी माणसांनी, आणि आपल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरनी काम करणं, स्थानिक नगरसेवकांनी त्या ढवळाढवळ करणं, स्थानिक अधिकाऱ्यांनी ढवळाढवळ करणं, हा सगळा जर एकत्र विचार केला तर असा रस्ता नाही पुन्हा बनू शकतो. म्हणजे असं वाटतं का खंत, म्हणजे त्यावेळेस सगळे रस्ते त्यांना बनवून दिले, आज पुणे शहर असंच राहिलं असतं? हो, नक्की, 100%. जर त्यावेळेला सुरुवातीला त्यांना मी सांगितलं असतं ना की एक आणखीन 10 रस्ते घ्या आणि त्याने घेतले असते तर आज एक जंगली महाराज रोड काय, पुण्यातले 10 रस्ते जंगली महाराज रस्त्यासारखे झाले असते. हा फरक आहे बघा क्वालिटीचा, आणि भ्रष्टाचारमुक्त जर कामं केली तर असे रस्ते तयार होतात. आज 50 वर्षे उलटून गेले तरी रस्त्यावर एकही खड्डा नाही. पाणी तुमचं ठीक आहे, ते ड्रेनेज लाईनमुळं होतं, पण याच्यामुळं झालं काय की जी टक्केवारीची पद्धत नंतर आली पालिकेमध्ये, त्यामुळं मग कमिशनमधून ऑब्व्हियसली मग ठेकेदार म्हणतो तुम्हाला पैसे द्यायचे, मी घालायचे, मग त्यातनं दर्जा आहे जो कामाचा तो खालावला, आणि मग कुठल्याही रस्ते 2-3 वर्षात टिकत नाहीत, लई खड्डे पडतात, अगदी सिमेंटचे रस्ते असले तरी. म्हणूनच आपण नेहमी पावसाळा आला की ह्या रस्त्याचं उदाहरण देतो, कारण इतर शहरातल्या खड्ड्यांवर हे इतर शहरातल्या रस्त्यांवर हे खड्डे पडलेले असतात, पण हा रस्ता आजही 50 वर्षानंतर खड्डेमुक्त आहे. म्हणूनच याचं एक आदर्शवत उदाहरण नेहमी दिलं जातं या JM रोडचं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, JM मीडिया पुणे.